सर्वसामान्यांची जीवनदायिनी म्हणून जिचा उल्लेख केला जातो, अर्थात ती तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी लालपरी अर्थात एस.टी. परिवहन महामंडळाची एस.टी. बस। आज एस.टी. बसचा 78वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं हा वर्धापन दिन नारायणगाव आगारामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे। नारायणगाव आगाराला अत्यंत सुंदर पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे। आपण माझ्या पाठीमागं पाहू शकताय की एस.टी. महामंडळाच्या वतीनं अत्यंत सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे नारायणगाव आगाराच्या संपूर्ण बस स्थानकाला नारळाच्या झावऱ्या लावून या ठिकाणी सुशोभित करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे नारायणगाव आगारामध्ये असणारी ही जी प्रमुख एस.टी. बस आहे हिला पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे। झेंडूच्या माळा घालण्यात आलेल्या आहेत, नारळाच्या झावऱ्या लावण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण जे कर्मचारी आहेत हे आपण या ठिकाणी पाहू शकतायत। आज या संपूर्ण कंडक्टर असतील, एरवी त्यांच्या ड्रेसमध्ये आपल्याला पाहायला दिसतात, परंतु आज त्या संपूर्ण साडी घालून या ठिकाणी या लालपरीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे संपूर्ण कर्मचारी आलेले आहेत। सकाळपासूनच हे कर्मचारी या ठिकाणी मेहनत घेत आहेत, कष्ट करत आहेत आणि ती मेहनत आणि कष्ट याच्यासाठीच आहे की आपली लालपरी सुंदर दिसावी। वाढदिवसाची अत्यंत जय्यत तयारी नारायणगाव आगाराच्या वतीनं करण्यात आलेली आहे। हे संपूर्ण कर्मचारी आपण पाहू शकताय की अगदी सकाळपासूनच त्यांनी हा संपूर्ण बस डेपो सजवलेला आहे। ही सुंदरशी रांगोळी त्यांनी काढलेली आहे आणि त्याचप्रमाणे नारायणगाव आगाराचे जे आगार प्रमुख आहेत आरगडे साहेब ते देखील माझ्या समवेत आहेत। आरगडे साहेब, आज एस.टीचा वर्धापन दिन आहे, काय सांगाल? सर नमस्ते। आज आपण नारायणगाव आगारामध्ये एस.टी. महामंडळाचा म्हणजे आमच्या लालपरीचा 78वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी माझ्या आगाराचे सर्वच कर्मचारी आणि प्रवासी वर्ग हे या ठिकाणी सकाळपासूनच जमा झालेले आहेत। खरं तर ही आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। 1 जून 1948 रोजी जी लालपरीची जी सुरुवात झाली ती निळ्या रंगाच्या पुणे ते अहमदनगर या बस सेवेने सुरू झाली होती आणि त्याचा तिकिटाचा दर हा मला वाटतं 80 की 90 पैसे असा होता आणि तिथपासून आपण जे वटवृक्ष लावलं त्याचं आज मोठ्या झाडात रूपांतर झालेलं आहे आणि आज जवळजवळ 18,000 बसेस आणि दररोज अंदाजे 5 ते 6 लाख प्रवासी या बसेसद्वारे लालपरीतून प्रवास करत आहेत। ही आमच्या सर्वांसाठी अगदी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। अगदी कोरोनाच्या काळात आमच्या लालपरीने प्रवाशांसाठी अतिशय दर्जेदार अशी सेवा दिली। अगदी आमच्या महामंडळाचे सर्वच कर्मचारी बेस्ट इथं मुंबई या ठिकाणी जी वाहतूक सुरू होती त्या वाहतुकीसाठी प्रत्येक आगारातून त्या ठिकाणी गेलेले होते। तसेच लॉकडाऊनच्या काळात जे परप्रांतीय होते या परप्रांतीयांना सोडण्यासाठी म्हणजे कोरोनाचा जो कठीण काळ होता या काळात सुद्धा आमच्या सर्वच मित्रांनी म्हणजे माझे जे चालक वाहक आहेत या सर्वांनी अगदी जीवाची बाजी करून म्हणजे सीमेवरती जसा सैनिक लढतो त्याप्रमाणे महामंडळाचे आमचे सर्वच कर्मचारी या परप्रांतीयांना सोडविण्यासाठी सीमेपर्यंत म्हणजे महाराष्ट्र राज्याला लागून असणाऱ्या सर्वच सीमा जिथपर्यंत आहेत त्या ठिकाणी त्यांना पोहोचवण्याचं अतिशय दर्जेदार असं काम केलं। त्यानंतर एस.टी. महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप देखील पाहिला। 6 महिने चाललेला हा संप आणि त्यानंतर प्रवासी वर्गाला लागलेली ओहोटी या सर्वातून अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे महामंडळानं त्यातून उभारी घेत आज 1 जून 1926 रोजी अतिशय दर्जेदार अशी सेवा देऊन महामंडळ हे नावारूपाला येत असल्याचं सिद्ध केलं आणि खरं तर हा वाढदिवस साजरा करत असताना आमच्या सर्वांनाच अतिशय आनंद आणि अभिमान आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या या छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित झालात याबद्दल मी नारायणगाव आगारातर्फे आणि आमच्या सर्वच कर्मचाऱ्यांतर्फे अधिकाऱ्यांतर्फे आपणा सर्वांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। धन्यवाद। सर्वसामान्यांच्या सेवेत सर्वसामान्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणारी लालपरी आज वर्धापन दिन साजरा आणि लालपरी म्हटलं की खरोखर आजही ज्या गावात कोणी पोहोचत नाही त्या गावामध्ये एस.टी. सर्वसामान्य लोकांना न्यायचं काम आणि आणायचं काम शहराकडे सातत्याने अविरतपणे सुरू आहे आणि मला वाटतं ह्या गोष्टीला 78 वर्ष पूर्ण
78 वर्ष सेवा द्यायची ही सोपी गोष्ट नाही. आज खरं तर लालपरीबरोबर जे काही कर्मचारी वर्ग आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. त्यांना मनापासून जे धन्यवाद आहे की तुमच्यामुळं सर्वसामान्य माणसांना आजही या एसटीच्या व्यवस्थेवर विश्वास आहे आणि निश्चित स्वरूपात आजही सर्वसामान्य नागरिक आपल्या एसटीनेच संपूर्णपणे प्रवास करण्याचं काम करत असतो. आणि त्या माध्यमातून हा होऊन असलेला हा वर्धापन दिन इथं आगामी व्यवस्थापन आंबेडकर साहेब असतील, पवळे साहेब असतील किंवा तत्सम सगळीच मंडळी असतील, ही सगळी एसटीमध्ये कर्मचारी असतील. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. तुमच्या माध्यमातून अशीच उंचीची सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत राहू आणि ती सेवा पोहोचली तर हा विश्वास सातत्याने दृढ होत राहील. ही 78 वर्ष कधी 150 वर्षी होती याचा आपल्याला प्रयत्न सुद्धा कधी कसा झाला पूर्ण हे सुद्धा कळणार नाही. मनापासूनच्या आजच्या वर्धापन शुभेच्छा देत असताना खरं तर या राज्याचे परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने अनेक निर्णय घेतले आणि त्या निर्णयांमध्ये मग लाडकी बहीण असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून खरं तर एसटी सर्वसामान्यांच्या सुखदुःखात कशी पोहोचता येईल यासाठीचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे देखील आणि एकनाथ भाईंचे असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, त्या सगळ्यांच्याच मनापासून जे धन्यवाद देतो आणि त्या माध्यमातून आज पुन्हा एकदा या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.